नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला जाम खुश आहे, कारण घरी आल्या आल्या सगळ्या चांदेकरांनी तिला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर सर्व स्वतःच्या हाताने तिचं औक्षण करत आहे आणि सगळ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन कलाला खुश केलेलं असतं. कला म्हणत असते की तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं? तेव्हा आबा म्हणतात की हो ग, पण मला सांग, तुझ्या नवऱ्याने सांगितलं होतं ना, त्याला तर त्याच्या वाढदिवसापेक्षा पण तुझा वाढदिवस जास्त महत्त्वाचा वाटतोय. आणि इकडे रोहिणीला मात्र खूप राग आलेला असतो आणि रोहिणी म्हणत असते की हे सगळं काय आहे. तेव्हा इकडे अद्वैत आणि कला रूममध्ये आलेले असतात. अद्वैत कलाला म्हणत असतो की खुश आहेस ना तू? तेव्हा कला म्हणते की हो, मी खूप खुश आहे आज, असं कला स्वतःहून सांगू लागते. तेव्हा मात्र अद्वैतला सुद्धा खूप छान वाटत आहे, परंतु कला म्हणते की मला आता कळले की हे सगळं तू का केलेलं आहेस, कारण या सगळ्या गोष्टी मी तुझ्याशी बोलणं बंद करेल, तुझ्याशी अबोला धरेल म्हणून केलेलंस ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी इमॅजिनच करू शकत नाहीये. जर खरेनं माझ्याशी बोलणं बंद केलं तर काय होऊ शकतं, या गोष्टी मी इमॅजिनच करू शकत नाही. हे सगळं आता समोर आलेलं आहे. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे कला आणि अद्वैत दोघंही खूप खुश आहेत. कला तर अद्वैतकडे पाहतच राहते, कारण ती म्हणत असते की कसं शक्य आहे, एवढं एखादं स्वीट कसं असू शकतं, एवढं गोड कसं असू शकते एखादी व्यक्ती, हा प्रश्न कलाला पडलेला असतो. आणि कला मात्र विचारच करत असते. कला म्हणत असते की शक्यच नाहीये, चांदेकर एवढा एवढा चांगला कसं काय आहे, हा प्रश्न कलाला पडलेला असतो. आणि त्यासोबतच कला बोलत असते. कला म्हणत असते की नाही, काहीतरी असं वेगळं आहे की ज्यामुळं या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि मग कला अद्वैतकडे पाहत असते. अद्वैत म्हणत असतो की खुश आहेस ना तू? कला अद्वैतकडे पाहते आणि म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, खरंच चांदेकर हे सगळं तू केलंस? तेव्हा अद्वैत म्हणू लागतो की कसं आहे माहिती आहे का, जर मी तुला ह्या गोष्टी सांगितल्या नसत्या, तुझ्यासाठी केल्या नसत्या, तर काय झालं असतं माहिती आहे तुला? तेव्हा कला म्हणत असते काय झालं असतं? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हे बघ, कसं आहे, तुला जर मी एखाद्या मोठ्या रिसॉर्टमध्ये घेऊन गेलो असतो तर तू मला म्हणाली असती की हा एवढा खर्च कशासाठी, चांदेकर एवढा सगळा खर्च करायचा आहे, म्हणून तू माझ्यावर ओरडली असती, तुला ते आवडलं नसतं. मग एखाद्या ठिकाणी फिरायला घेऊन गेलो असतो तर तुझ्या डोक्यात हे आलं असतं, गर्दीच्या ठिकाणी गेल्यावर तुला सफोकेट झालं असतं, तुला आवडता आवडता परत माझ्या नाकी आले असते. त्याचबरोबर कुठेतरी फिरायला जायचा विचार केला असता तरीही प्रॉब्लेम आहे, कारण तुला तुझी घरची कामं आठवली असती. मग या सगळ्यावरती मार्ग काढत हे सगळं मी केलेलं आहे. हा थोडासा टणक झाला होता, पण केकसुद्धा मी माझ्या हाताने बनवला आणि हा कॅफेसुद्धा मी सजवलेला आहे. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर, हे जे आहे ना तुझं, ते मला खूप आवडतं. मी माझं हे जे बोललास ना की खरा चांदेकर वाटतो, अशा पद्धतीने कला त्याच्याशी बोलत असते, त्याला सांगत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आता अनामिकाने रोहिणी आणि सरोज या दोघींच्याही मनात विष पेरायचं काम सुरू केलेलं आहे. आणि त्या दोघीही आता सोहमकडे आलेले असतात आणि सोहमला म्हणत असतात की काय चाललंय तुझं सोहम, म्हणजे कळेल का हे सगळं तू काय करतोयस, तुला तरी माहिती आहे का ह्या सगळ्या गोष्टी कशामुळं होत आहेत. हे बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र सोहम म्हणत असतो की मी काहीच केलेलं नाहीये. तेव्हा सरोज म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, स्त्रीमध्ये सहनशीलता खूप असते, ती कोणतीही गोष्ट सहन करू शकेल, पण आपल्याच नवऱ्याच्या मनात दुसऱ्या बाईबद्दल जर काही असेल तर ती कधीच सहन करू शकणार नाही. सोहमला इकडे रजनी तर खूप ओरडत असते, अनामिका मात्र रडायची नाटकं करून तिथं उभी असते. रजनी म्हणत असते की सोहम, तुझ्याकडून मला कधीच अशी अपेक्षा नव्हती, तू अशा पद्धतीने गोंधळ घालशील, काय करशील मला कधीच वाटलं नव्हतं, कारण मुलगा म्हणून सुद्धा लाज वाटत आहे. आता सोहमला प्रश्न पडलेला असतो. इकडे कला आणि अद्वैत दोघंही बोलत असतात. अद्वैत म्हणत असतो की तुझी ना चिडचिड होती, आणि त्याचबरोबर कला म्हणत असते की चांदेकर, मला ना एक विचारायचं आहे तुला. अद्वैत म्हणत असतो आता काय झालेलं आहे. तेव्हा कला मुद्दामच अद्वैतला चिडवत असते, त्याच्याशी रागाने बोलत असते, त्याला त्रास होईल असं बोलत असते. आणि तेव्हा ती म्हणत असते की हेच तर मला ऐकायचं होतं ना तुझ्या तोंडून, म्हणून तर ना, असं म्हणत कला त्याच्याशी बोलत असते. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की त्याच वेळे जे काका काकू आहेत कॅफे, त्यांनी त्यांचा बुक केलेला आहे, ते आलेले असतात. अद्वैतला ते म्हणत असतात सॉरी हा, थोडं आतलं साहित्य घेऊन जायचं होतं. मग दोघंही ते एकत्र आलेले असतात आणि ते दोघंही एकत्र येऊन ते साहित्य नेत असतात, एकमेकांशी बोलत असतात. आणि त्याचबरोबर अद्वैत आणि कला दोघंही त्यांच्याकडे पाहत असतात. तेव्हा अद्वैत म्हणत असतो टीमवर्क. तेव्हा त्या काकूंना पाहून कलाही म्हणत असते. तेव्हा अद्वैतला ते दोघंही म्हणू लागतात की खरंच, म्हणजे तुम्ही दोघंही असंच टीमवर्क करत आहात, म्हणून तर तुमच्या दोघांचं एवढं कौतुक केलं जातं. अद्वैत आणि कला हसत असतात. अद्वैत कलाला म्हणत असतो की खा खा, तुला भूक लागलेली होती ना, म्हणूनच तुझी चिडचिड होती, खा सँडविच खा. आता दोघंही खायला सुरुवात करत आहेत.
आणि नेमकं अद्वैतच्या नाकाला श्वास लागलेला असतो. इकडे सरोज आणि रजनी दोघीही खूप वाटेल त्या शब्दामध्ये सोहमला बोलत असतात आणि त्याला म्हणत असतात की खरंच आम्हाला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती सोहम, तू असं काहीतरी करशील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, कारण तू नेहमी चांगल्याचा विचार करणारा आहेस, पण आज अचानक असं काय झालेलं होतं, असं का वागायला लागलाय. सोहम म्हणतो बरोबर आहे आई, आता तू काय म्हणालीस मला सांग की तुमचा सोहम आधी कधी असा होता का ग. तेव्हा अनामिकाला राग येतो. अनामिका मध्येच बोलायला सुरुवात करते, म्हणजे तुला काय म्हणायचंय, मी खोटं बोलतेय. तेव्हा तो म्हणतो की आता सध्या ना फक्त मी माझ्याबद्दलच बोलत आहे, मला बाकी कोणाबद्दल बोलायचंच नाहीये, कारण मला माझ्या स्वतःबद्दलच बोलायचं आहे आणि मी तेवढंच करणार आहे. मला सांगा ना फक्त तुम्ही दोघी जणी, तुमचा सोहम तसा होता का आधी, कधी त्यांना तुमच्या शब्दाबाहेर गेलेला आहे का. आजही मी तेच सांगतोय की मी तुमचं सगळं ऐकतोय, मला त्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या, माझ्या पाठीशी कोणी आहे का, जी माझी आई माझ्याबरोबर खंबीरपणे उभी राहणारी, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी, मला काय हवं नको ते पाहणारी, ती माझी आई सुद्धा माझ्या विरोधात आहे. आणि या प्रश्नाने खरं तर कमाल केलेली असते. सरोज आणि रजनी दोघीजणीही शांत झालेले असतात, कारण त्यांना कळलेलं असतं की आपण कुठेतरी चुकतोय, कारण सोहम जे हे वागतोय ते लग्न झाल्यापासून वागतोय, आधी सोहम असा कधीच नव्हता. या गोष्टी त्यांच्या सुद्धा लक्षात आलेल्या असतात आणि अनामिका चांगलीच तोंडावर पडलेली असते. आता कला उठते आणि अद्वैतच्या नाकाला इकडे श्वास लागलेला असतो. अद्वैतच्या जवळ येते, अक्षरशः कला अद्वैतच्या जाऊन मांडीवर बसलीये. अद्वैत मात्र एकटक तिच्याकडे पाहत असतो. कलाने अद्वैतचे गाल हातात पकडलेले असतात आणि त्याच्या खूप जवळ गेलेले असते. त्यावेळेस अद्वैतला आठवत असतं ते म्हणजे होळीचा सण होता, त्या दिवशीचा प्रसंग त्याला आठवतो. त्याचबरोबर सोहमच्या लग्नाच्या वेळेस टिक्का लावायचा होता, त्याच वेळेस सुद्धा खरेने काहीतरी आयडिया लढवलेली होती. या सगळ्या गोष्टी अद्वैतला आठवत असतात. अद्वैत म्हणत असतो की नाही, काहीतरी वेगळं घडतंय हे सगळं, असं अद्वैतच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं. आणि मग कला स्वतःच्या हाताने अद्वैतच्या नाकाला लागलेला जो सॉस आहे तो सॉस पुसते आणि त्याच्याकडे पाहत राहते. तेव्हा मात्र गाणं सुरू झालेलं असतं, रोमॅन्टिक असं सॉन्ग सुरू झालेलं असतं, ते म्हणजे सावर रे मना हे गाणं सुरू असतं. आणि अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांकडे पाहत असतात आणि नेमकं त्याच वेळेस कलाचा तोल जातो आणि अद्वैत तिला सावरतो आणि कलाही अद्वैतच्या मांडीवर असते. दोघंही एकमेकांकडे पाहत असतात, एकमेकांच्या मिठीत आलेले असतात आणि खरं तर त्यांचा हा रोमांस सुरू झालेला असतो. दोघंही खूप आनंदात आहेत, एकमेकांशी नजरेने बोलत आहेत आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा सुरू झालेल्या असतात तेव्हा मात्र कला आणि अद्वैतच्या आयुष्यातला हा आनंदाचा प्रसंग असतो आणि कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांकडे पाहत आहेत. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अद्वैत आणि कलाला आधीचे जे प्रसंग आहेत ते आठवत आहेत. अगदी छान पद्धतीने दोघंही एकमेकांशी, इकडे अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांकडे पाहत असतात आणि त्यानंतर कला म्हणत असते की आत्ता मला कळलेलं आहे चांदेकर, हे सगळं तू कशासाठी केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी तू कशासाठी करत आहेस. आणि कला चिडलेली असते, अद्वैतला कळायचं बंद होतं, अचानक हिला काय झालंय, ही काय एवढी चिडलेली आहे. आणि ती म्हणत असते की आता मला कळलेलं आहे की तुझ्या डोक्यात नक्की काय सुरू होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी तू का केलेल्या आहेत, म्हणजे तुला ना हे सगळं ना, असं ती बोलत असते, ओरडत असते. अद्वैत तिला म्हणत सगळं शांत हो, तुला भूक लागले, सँडविच खा, पण कला मात्र ऐकायलाच तयार नसते. आणि मग अद्वैत गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये त्याने कलाचं जे गिफ्ट लपवलेलं असतं ते गिफ्ट तिला देऊ लागतो आणि ते गिफ्ट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तर डिवोर्स पेपर असतात. आता तर कलाचा पाराच चढतो. कला म्हणते की आता मला कळलेलं आहे की हे सगळं काय केलेलं आहेस तू, म्हणजे तुला डिवोर्स सेलिब्रेट करायचा होता आपला, आता माझ्या लक्षात आलेलं आहे, हे सगळं तू का करत आहे. अद्वैतला ती बोलूच देत नसते, फक्त तिचं तोंड चालू झालेलं असतं आणि ती ऐकायलाच तयार नसते. तिचं फक्त एवढंच म्हणणं असतं की हे सगळं जे काही केलेलं आहेस ना, हे सगळं चांदेकर तू केलेलं आहे, तुझ्यामुळे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, या सगळ्याला तू जबाबदार आहे, असं म्हणत अद्वैतला ओरडत असते. अद्वैत म्हणत असतो अगं खरे ऐक तरी जरा, आधी नक्की काय चालू आहे ते तरी बघ. पण कला मात्र ऐकायलाच तयार नसते. कला हट्टाला पेटलेली असते आणि नुसती बोलत असते, तिला ऐकूनच घ्यायचं नसतं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की खरे जरा शांत हो, आधी ऐकून घे मी काय म्हणत आहे ते. आणि असं म्हणत अद्वैतने तिला शांत तर केलेलं असतं, पण कला मात्र शांत व्हायलाच तयार नसते. तेव्हा अद्वैत तिला अक्षरशः ते डिवोर्स पेपर उघडून दाखवतो आणि त्या डिवोर्स पेपरवरती सॉरी लिहिलेलं असतं आणि कलाला म्हणतो की बघ हे काय आहे ते. आणि असं म्हणत अद्वैतने तिला
जे सॉरी म्हणलेलं आहे त्यामुळं कला पाहतच राहते. शेवटी अद्वैतने ते डिवोर्स पेपर हातात घेतलेले असतात आणि कान पकडून कलाची माफी मागत असतो. इकडे रजनी मात्र विचार करत असते. रजनी म्हणत असते की हे सगळं काय होतंय, म्हणजे या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने का झालेल्या आहेत, या सगळ्याला काय अर्थ आहे, हा प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र रजनी विचार करत असते की नाही, या सगळ्या मागे काहीतरी असं रिझन आहे की ज्यामुळे हे सगळं घडत आहे. त्याचबरोबर इकडे कला पाहते आणि म्हणते की चांदेकर हे सगळं काय आहे, म्हणजे डिवोर्स पेपरवर सॉरी लिहिणारी व्यक्ती म्हणजे, ती असं म्हणत हसायला सुरुवात करते. आणि खरं तर अद्वैतने डिवोर्स पेपरवर सॉरी लिहून कलाला त्याने बोलून दाखवत असतो. कान पकडलेले असतात. कलाला म्हणत असतो की माझी त्यावेळेस चूक झाली, खरं तर मी अशा पद्धतीने वागायला नको होतं, कारण जेव्हा मी तुला तेव्हा म्हणाला मी डिवोर्स पेपर स्वतः आणले नव्हतेच, पण त्या डिवोर्स पेपरवर मी सह्या केल्या असत्या तर बरं झालं असतं. हे जे मी शब्द वापरलेले होते ते चुकीचे होते, मी तेव्हा असं बोलायला नको होतं, असं अद्वैत कलाला सांगत असतो. आणि कलाला पण आता लक्षात आलेलं असतं. तेव्हा अद्वैतला कला म्हणत असते चांदेकर हे सगळं काय आहे, असं म्हणत ती कलाशी बोलत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की ऐकून तरी घे. कला मात्र मजाकमध्ये सगळ्या गोष्टी घेत असते, पण अद्वैत मात्र सिरियसली तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि कलाला मात्र मस्करी वाटत असते. शेवटी अद्वैत तिचं तोंड दाबतो आणि तिला म्हणतो शांत हो, आधी ॲक्सेप्ट कर, कारण तिचं आता म्हणणं आहे की द ग्रेट अद्वैत चांदेकर मला इथे अशा पद्धतीने बोलत आहे. द ग्रेट अद्वैत चांदेकर हा जो ज्या पद्धतीने माझ्याबरोबर बोलत आहे, मला सॉरी म्हणत आहे, याच्यावर विश्वासच बसत नाहीये. हे कलाचं बोलणं सुरू असतं. तेव्हा अद्वैतने तिचं तोंड बंद केलेलं असतं आणि तिला सांगितलेलं असतं की गुपचूप ॲक्सेप्ट कर. इकडे आता ज्या ड्रायव्हरला रोहिणीने काम सांगितलेलं होतं तो ड्रायव्हर आलेला असतो आणि रोहिणी मात्र त्याच्याशी बोलत असते. त्याला म्हणत असते की काय झालं, कशी काय ती लवकर पोचली. तेव्हा तो म्हणू लागतो की मी माझ्या परीने सगळे प्रयत्न केले होते, ती तिथून पळाली. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते काय पळाली म्हणून सांगतोय, तुला तुझं दिलेलं काम पूर्ण करता आलेलं नाही, असं म्हणत रोहिणी त्याच्यावर ओरडत असते. आणि तेव्हा मात्र इकडे तो म्हणत असतो की मॅडम माझे पैसे. आणि त्या क्षणी रोहिणीने सनसनीत अशी कानाखाली लावून दिलेली आहे आणि त्या ड्रायव्हरला सांगितलेलं आहे तुझे पैसे वगैरे मिळणार नाहीयेत, काम अर्धवट सोडलेस ना तू, पैसे मागायचेच नाहीयेस, एवढं लक्षात ठेव. आणि असं म्हणत रोहिणीने त्याला मारलेलं आहे आणि सांगितलेलं आहे निघ, अशी अर्धवट काम सोडलेली माणसं मला आवडत नाहीत. अशा पद्धतीने रोहिणीने त्याला दाखवून दिलेलं आहे की तू काय कामाचा नाही आहे आणि त्याची हकालपट्टी केलेली आहे. खरं तर रोहिणीला या सगळ्या गोष्टींचा खूप राग आलेला होता आणि म्हणून तर रोहिणीने त्याच्या कानाखाली मारली आहे. त्याच्यामुळं रोहिणीचा डाव फेल गेलेला असतो. इकडे आता अनामिकाने एक काम केलेलं आहे, राहुलला कॉल केलेला असतो आणि राहुलला ती म्हणत असते की काही उपयोग होत नाही. आज त्या सोहमने तोंड उघडलेलं आहे, त्या सोहमने तोंड उघडून जाब विचारलेला आहे, हे सगळं बोलणं सुरू असतं. तेव्हा तो म्हणत असतो की हो आता मोठा धमाकाच करायचा आहे. ती म्हणत असते की हो, जोपर्यंत मोठा धमाका होणार नाहीये ना तोपर्यंत काहीच होऊ शकणार नाहीये, आपल्याला खरंच मोठा धमाका करणंच गरजेचं आहे. म्हणजे आता यांचा मोठा धमाका काय असणार आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तर कला आणि अद्वैत दोघंही घरी आलेले असतात. सगळ्या घरामध्ये अंधार असतो. कला म्हणत असते की हे सगळं काय आहे, म्हणजे सगळीकडे एवढा अंधार का आहे, घरातले कुठे गेलेले आहेत. अद्वैत तिला म्हणत असतो की तू शांतपणे तिथं जाऊन बस, मी लाईट लावतो, धडपडू नकोसा खरे, असं म्हणत अद्वैत कलाला सांगत असतो. आणि तेवढ्यातच घरात सगळ्यांनी लाईट लावलेले असतात आणि त्याचबरोबर अद्वैत त्या सगळ्यांकडे पाहत असतो. आणि त्याच वेळेस अद्वैत म्हणत असतो की काय झालं. कला पाहत असते, सगळेजण घरातले आलेले असतात आणि कलाला हॅपी बर्थडे म्हणून शुभेच्छा देत असतात. सगळेजण हॅपी बर्थडे टू यू कला असं म्हणत टाळ्या वाजवत हॅपी बर्थडे म्हणत आलेले असतात. आणि कला मात्र जाम खुश झालेली असते. फायनली कलाला हा आनंदाचा धक्का पुन्हा एकदा बसलेला असतो. कला म्हणत असते की आबा तुम्हालाही माहिती होतं. तेव्हा आबा म्हणतात की हो, मलाही माहिती होतं. आणि त्याचबरोबर सरोज सगळेजण शुभेच्छा देत असतात. तेव्हा कला येते, आबांना नमस्कार करते. त्यानंतर सरोज म्हणते की वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कला. म्हणजे सरोजने सुद्धा कलाचा सून म्हणून जवळजवळ स्वीकार केलेला आहे, ही गोष्ट समोर आलेली असते. आणि कला खुश होत सरोजला सुद्धा थँक्यू म्हणते. आणि त्याचबरोबर
इकडे या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने सुरू झालेल्या असतात. तेव्हा अद्वैत मात्र पाहत असतो. अद्वैत सुद्धा खुश झालेला असतो आणि मग सरोजने शुभेच्छा दिलेल्या असतात. त्याचवेळी रजनी तिथं असते. रजनी कलाला शुभेच्छा देते. कला रजनीला, सरोजला दोघींनाही नमस्कार करते. पण जेव्हा रजनीच्या जवळ जाते तेव्हा तिच्या लक्षात येतं की काहीतरी असं बिनसलंय, ज्यामुळं रजनी मॅडमची तब्येत, त्यांचा आवाज असा वाटत आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा कला विचारते, काय झालं रजनी मॅम, तुम्ही ठीक आहात ना? तेव्हा रजनीला सरोज इकडून खुणवते, काही आता सांगू नको, कारण तिच्या आनंदाचा दिवस आहे, एवढी आनंदात ती आहे, त्याच्यामुळं तिच्या आनंदाला विरजण लागेल, असं कोणताही बट्टा लागेल अशी कोणतीही गोष्ट आत्ता नको बोलायला. कारण जेव्हा आपण सोहमबद्दल तिला सांगेल तेव्हा तिला वाईट वाटेल, असं वाटलेलं असतं. कारण आजच कला दिल्लीवरून आलेली आहे आणि तिचा वाढदिवस असतो, म्हणून तर अद्वैतने तिला एवढं छान असं सरप्राईज दिलेलं असतं. आता इकडे अनामिकाला सरोज सांगते की अनामिका औक्षणाचं ताट घेऊन ये. अनामिका जाऊन औक्षणाचं ताट घेऊन येते. खरं तर ह्या अनामिकाच्याच अंगात खूप मस्ती आहे, रग आहे, पण सगळ्यांच्या समोर सोज्वळपणाचा आव मात्र आणायचं सोडत नाही. सगळ्यांना असं दाखवत असते की मी किती चांगली आहे, माझ्याकडून कधीच काही चुकत नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी मात्र ती खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांच्या समोर मांडत असते. आणि मग सरोज स्वतः कलाचं औक्षण करते, कलाला शुभेच्छा देते. एवढं छान पद्धतीने हे सगळं चालू असतं आणि कलाला सुद्धा आनंद झालेला असतो. कला खूप खुश असते. पण प्रेक्षकांनो, या कलाच्या आनंदाचा त्रास मात्र होत असतो तो त्रास होत असतो ते या रोहिणीला मात्र हे सहन होत नसतं. कारण कला, अद्वैत सगळेजण एवढे खुश आहेत, ही गोष्ट मात्र तिला सहन होत नाहीये. माझा मुलगा या घरात नाहीये, येते माझ्या मुलावरती अन्याय झालेला आहे आणि हे सगळेजण एवढ्या आनंदात कसे राहू शकतात, हा एकमेव प्रश्न तिला पडलेला असतो. या सगळ्यांना आनंदात राहण्याचा अधिकारच नाहीये असं तिला वाटत असतं. कारण काहीही झालं तरी माझ्या मुलाच्या बाबतीत जे काही घडत आहे ते मला अजिबात पटलेलं नाही, अशा पद्धतीने तिचं वागणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र तिच्या डोक्यात एकच विचार असतो की यांच्या आनंदाला विरजण लागलं पाहिजे. सरोज खूप आनंदाने कलाचं औक्षण करत आहे. कला सुद्धा खुश आहे की कलाला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की सरोज बदलेल, कलाच्या बाबतीत सरोजचे विचार बदलतील, या गोष्टी तिनं कधीच विचारच केलेला नव्हता. आणि आज मात्र ते पाहायला मिळत असतं की सरोजमध्ये झालेला बदल. सरोज खूप आनंदात असते, कलाचं औक्षण करत असते. रजनी आणि सरोज दोघी मिळून कलाचं औक्षण करत आहेत. आबा सुद्धा तिथं आहेत आणि आबांना सुद्धा खूप छान वाटत आहे. आज चांदेकरांच्या घरात आनंदाचा सोहळा असला तरीही कुठेतरी कोपऱ्यामध्ये एक अशी दुःखाची गोष्ट घडली, ती म्हणजे कलाला ती गोष्ट माहीत नाहीये आणि ती अशी आहे. आणि तेव्हा मात्र आता सोहमच्या बाबतीत जे घडलेलं आहे त्या गोष्टींचं सगळ्यांनाच वाईट वाटत असतं. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या असतात. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सरोज आता कलाला स्वतःहून पेढा भरवत आहे. या आनंदाच्या क्षणी कलाच्या आयुष्यात एक आनंद आलेला आहे आणि खऱ्या अर्थाने कला आणि त्याचबरोबर अद्वैत यांचा सुखाचा संसार सुरू होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि यांच्या सुखाच्या संसाराला आता सपोर्ट करत आहे ती म्हणजे सरोजमुळेच ह्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आबा सुद्धा खुश आहेत आणि कला पण खुश आहे. हे सगळं एवढ्या छान पद्धतीने घडत आहे. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की रोहिणीला मात्र खूप राग आलेला आहे. इकडे रोहिणीने मात्र विचार केलेला असतो की काहीही झालं तरीही या सगळ्यांना मी आनंदात राहू देणार नाही. या सगळ्यांच्या बाबतीत मला काहीतरी विचार करावा लागणार आहे, हे सगळं रोहिणी ठरवत आहे. कारण कला आणि अद्वैत इतके खुश आहेत की त्यांना मी कधीच आनंदात राहू देणार नाही, अशा पद्धतीचं तिचं बोलणं आहे. अद्वैतने स्वतः कलाचं औक्षण केलेलं आहे आणि कला खुश आहे या गोष्टीचा राग मात्र तिला एवढा आलेला आहे की तिला ही गोष्ट सहनच होत नाही. ती म्हणत असते की नाही, काही झालं तरीही या कलाचं आयुष्य मी उद्ध्वस्त करणार आहे. आणि त्याचबरोबर अद्वैत आता कलाला विचारतो की कला, म्हणजे तू आज खुश आहे ना, तुला छान वाटलं ना हे सगळं? तेव्हा मात्र इकडे घडत असतं असं की कला अद्वैतला म्हणत असते की म्हणजे चांदेकर, मला ना एक विचारायचं आहे तुला की हे सगळं तू का केलंस? म्हणजे मी तुझ्याशी बोलणं बंद करेल, तुझ्याशी अबोला धरेल म्हणून? तेव्हा अद्वैत विचार करू लागतो की जर खरे ना माझ्याशी अबोला धरला तर कसं होईल?
त्याला ही गोष्ट सहनच होत नाही आहे. म्हणजे कलाने अद्वैतशी न बोलणं ही गोष्ट त्याला सहनच होत नाही आहे. म्हणूनच अद्वैत कलाकडे पाहत राहतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.